काय स्वप्न आलं होतं तुला? इतकं डेंजर माझ्या अंगावर आला की बस. काय स्वप्न आलं होतं? अरे म्हणजे आला आम्ही खेळतोय, तू अंतर उचलत होती, वाटतं बिल्डिंग काहीतरी हल्ली, तू माझ्या अंगावर पडलं, बीड मी माझ्या अंगावर पडली आपल्या बिल्डिंगची. अरे बापरे. काचा बिचा तुटून माझ्या अंगावर पडलं. म्हणून तू घाबरला का? मामाचा झोपूनच जातो. हॅलो, नमस्कार. कसे आहेत सर्वजण? मजेत ना? मजेतच राहा. मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर ताईकडे आलेले आहे मी, दीदीकडे माझ्या पनवेलला. सगळ्यांनाच माहिती आहे ते. आणि पनवेलच्या सुट्ट्या मस्त असं एन्जॉय करताय आणि मामी भाचीसुद्धा मस्त असं एन्जॉय करतायत सुट्ट्या. अक्षू मॅडम आता तिच्या भाच्यांची मस्त अशी मालिश करून देते, कारण संध्याकाळी आम्हाला जायचं आहे बाहेर. कुठे जायचं आहे ते ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेल. ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा. तर चला, तयारी सुरू झालेली आहे अशा प्रकारे बाहेर जाण्याची. आज फायनली पाणीपुरी खायची आहे आम्हाला. मस्त अशी मुलांची मालिश झालेली आहे, एक छानशी झोप काढून झाली आहे आणि मग आता आम्ही निघणार आहोत पाणीपुरी खाण्यासाठी. फायनली आवरा बटेकाल ना, आवरते ना. चला, संध्याकाळचं वातावरण आहे, अगदी छान असं थंड थंड वातावरण झालं, कारण थोडासा पाऊस झालेला आहे. असो पाऊस असो, वारा असो, हवा असो, काही असो, आता अक्षूचे डोळे पुरवायचे म्हणजे पुरवायचेच आज कोणत्या हालतमध्ये. त्यामुळे आज आहे ना, आम्ही डायरेक्ट पनवेल स्टेशनकडे जाणार आहोत, पनवेल स्टेशनची फेमस पाणीपुरी खाण्यासाठी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. झोप आली का तुम्हाला? 6:30 निघताना फोन केला होता. तू का नाही सांगितलं? हा, इथे येऊन पोहोचले असं कुठं सांगितलं? फायनली पाणीपुरीचा बेत आज पक्का झालेला आहे. आम्ही पाणीपुरी खायला आलेलो आहे. इथे खूप झोप आलेली आहे आणि खरं तर चुकी आमची आहे. भाऊ बिचारे 2 तास आमची वाट बघत बसले. आमची चुकी झाली. काय आलं? ताप आलाय? एवढं लवकर लंगोट. पहिल्यांदाच ट्राय करणार आहे आम्ही. प्रचंड अशी गर्दी आहे. पनवेल स्टेशनच्या अगदी जवळ हे पाणीपुरी आहे, साई प्रसाद म्हणून. पनवेल स्टेशनला जर तुम्ही उतरले तर नक्की तिथली पाणीपुरी ट्राय करा. ओके, चलो अभी ऊपर. चला छोटे ट्रेकर, चला. तोंड उतरलंय. चल, सांगते घरी गेल्यावर. खायचं काय? पाणीपुरी. तर चला, पाणीपुरीच्या नावाने येतो तसंही आपण चाट खाण्यासाठी बाहेर. पण पाणीपुरी खायची, शेवपुरी खायची, गिली भेळ खायची, ओली भेळ खायची, दहीपुरी खायची, काय खायचं काय नेमकं हेच आपल्याला समजत नसतं. आणि बिचारी जिजू बघांना एवढे ते आजारी होते, म्हणजे त्यांना ताप आलेला होता ऍक्च्युली, तरी ते आमच्यासाठी आले. तर चला फायनली बघूया कोण खातंय आता काय. शेवपुरी, बरं दहीपुरी. माझं सांग, एवढी काय अंगावर येते? दहीपुरी. इथं डिसाईड व्हायलाच वेळ लागत आहे. भांड आणि सांगायचं प्रत्येक नवरा बायकोच्या घरी हे दहीपुरी, भेळ नाही, शेवपुरी. ओली भेळ खायची तुला? बघा ही गर्दी, गर्दीच गर्दी. ऑर्डर पण झाली.
कशी आहे? सूप भेटलं. माझी दही पुरुष नाही आली, सगळ्यांचं आलं. खा ना अक्षू, खा ना. अगं खा. बर्थडे गर्ल ऑन द फोन. काय झालं? बर्थडे गर्ल कसं वाटतंय? मस्त. हे 2 मिनिट माझ्याकडे काय आहे खाली त्या पाणीपुरीला कटकन आम्ही हॅपी बर्थडे सॉन्ग. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. हा ना, सगळ्यात म्हणजे पहिला कोणाचा तरी असा बर्थडे असतो ज्याने केकच्या जागी ना पाणीपुरी कट केली. हो ना, मस्त. जामून जामून. घे ना लवकर उचल. तू का जामून घेऊ रे. काका 2 पाणीपुरी. तर चला फ्रेंड्स, फायनली आमचा सगळ्यांचा पाणीपुरी, शेवपुरी, दहीपुरी, उली, भेळ काय नाही म्हणू नका, सगळ्यावरती मस्त असा ताव मारून झालेला आहे आणि पोट इतकं दम्म झालेलं आहे ना की बस. आता इथून आम्ही पुढे जाणार आहोत. थोडंसं शेजारीच आहे ना गार्डन आहे, ह्या ठेल्याच्या शेजारीच गार्डन आहे छानसं. तिथे मुलांना फिरवून आणतो, छानशा गप्पा गोष्टी करतो आणि तो ब्लॉग काय आता शेअर करत नाही कारण ब्लॉग खूप मोठा होऊन जाईल. आजचा ब्लॉग आय होप आवडला असेलच. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. असे छान छानसे ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. आता सध्या तर पनवेल स्पेशल ब्लॉग चालू आहे. दीदीकडे आले तेव्हापासूनचे सगळे सुट्ट्या तुमच्यासोबत एन्जॉय करते. सो चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, नेक्स्ट एन्जॉयमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी.